ग्राहक आणि व्यावसायिक हा संबंध सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि सर्वसामान्य माणूस हा खरोखरच ग्राहक आहे आणि या ग्राहकाच्या हितासाठी शासन, प्रशासन आणि व्यावसायिक यांच्या वतीने असलेल्या ज्या जनजागृतीच्या बाबी आहेत त्या खरोखरच त्याचा अवलंब या ठिकाणी पाहावयास मिळतो का? काल ग्राहक दिन हा सोशल मीडियामधून पोस्टरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला, तरी यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन ग्राहक दिन साजरा करण्यामध्ये प्रशासनाने धन्यता मानली, परंतु त्या मान्यवरांनी त्या ठिकाणी ग्राहक हितासाठी जे काही संभाषण केलं असेल ते सर्वसामान्य ग्राहकापर्यंत गेलं का, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. माझं सर्वसामान्य नागरिकांना या ग्राहक दिनाच्या निमित्ताने असं आव्हान आहे की हो, आपणच खरे ग्राहक आहात आणि आपल्या ग्राहकाच्या आर्थिक देवाणघेवाणीतून देशाचा जो कणा चालतो त्यामध्ये सुद्धा आपला महत्वाचा भाग असतो. पण याबाबत ग्राहकांच्या हक्क आणि न्याय निवाड्यासाठी संघटनांनी सहकार्य देणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने त्याला जागृती करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असलं तरी ग्राहक हितासाठी असलेल्या संघटना या नेमक्या सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी काय पुढाकार घेतात, हा सुद्धा एक चर्चेचा विषय ठरू शकतो. नमस्कार, मी संतोष पिंगळे. काल ग्राहक दिन साजरा झाला आणि या ग्राहक दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असलेला न्याय, हक्क आणि ग्राहक या नात्याने त्यांना मिळणारे जे न्याय हक्क आहेत त्याबाबत जागरूकतेचा संबंध हा संपुष्टात आल्याचं दिसून येतं. ग्राहकांसाठी व्यवसायासाठी असलेले जे नियम आहेत त्यामध्ये काय तफावत असते आणि त्यावर कार्यरत असलेलं प्रशासन हे नेमकं कितपत काळजी घेतं वा त्यासाठी सरसावतं, हा आता तरी संशोधनाचा विषय होता. ग्राहकांच्या दररोजच्या आर्थिक देवाणघेवाणीतून व्यावसायिक वृद्धी आणि देशाचा आर्थिक कणा मजबूत होण्यासाठी मिळणारी जी कर स्वरूपात असलेली निधी ही जरी महत्वपूर्ण असली तरी त्या ग्राहकांना ज्या वस्तू उपलब्ध होतात वा ज्या विकत घेतात त्या खरोखरच MRP च्या दरात जरी असल्या तरी त्या वस्तूंचं मूल्य नेमकं तितकं होतंय का? सर्वसाधारण एक प्लास्टिक चेअर जर विकत घ्यायला गेली तर त्याच्यावर त्याचं मूल्य निर्धारित झालेलं असं कुठलंही प्रमाणपत्र नसताना संबंधित व्यावसायिक हा त्याच्या मनमर्जीने त्याला आकारणी करून तो विकण्याचा प्रयत्न करतो आणि ग्राहकाला आपली गरज वा सर्वसामान्याला आपली गरज असल्यामुळे तो सहज विकत घेतो. परंतु ह्या ठिकाणी त्या ग्राहकाची फसवणूक झाली आहे का, याबाबत प्रशासनाकडून जे वजन द्यायला पाहिजे, न्याय हक्कासाठी जी भूमिका घ्यायला पाहिजे ते होताना दिसत नाही. तालुका पातळीवर व शहर पातळीवर ग्राहक संरक्षण होण्यासाठी हा एक कक्ष, एक प्रशासन अधिकारी, कर्मचारी कार्यरत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळतं. एवढंच काय तर सर्वसामान्य ग्राहकांना ग्राहक संरक्षण विभाग आहे आणि ज्या ठिकाणी हे अधिकारी कार्यरत आहे याचं सुद्धा माहिती नसल्यामुळे नेमकं आपली कुठं फसवणूक होते आहे का, अशा तक्रारी करण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहक संरक्षण विभागानं वा या संबंधित संघटनांना जनजागृती करणं गरजेचं आहे. ग्राहकांच्या व सर्वसामान्यांच्या होत असलेल्या इतर मोठ्या फसवणुकी पाहता लहान सहान गोष्टीवर, लहान सहान दैनंदिन वस्तूवर खरेदी करत असताना व्यावसायिक हे सुद्धा MRP च्या नावाखाली
नेमकं त्या असलेल्या मूल्या इतकंच ते MRP दर निश्चित करतात वा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या खाण्यापिण्याचे पदार्थ असो वा इतर साहित्य असो त्यावर MRP चे दर टाकत असले तरी खरोखरच त्याचं मूल्य त्या निर्मिती इतकं आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं। तरी शेगावकरांसह सर्वसामान्य सर्वच ग्राहकांना माझं एक आव्हान आहे की आपण ग्राहक आहात तरी वस्तू घेताना वा त्याची विचारपूस करणं आणि ग्राहकांचे जे हक्क आहेत आणि न्याय आहेत त्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे। तरी ग्राहक दिनानिमित्त सर्व सामान्य नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।